मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ह्या चॅप्टरमध्ये आज आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे आणि त्या पॉईंटचं नाव आहे प्रेशर ऑफ ए फ्लुइड. तर फ्लुइड म्हणजे काय हे प्रिव्हियस लेक्चरला आपल्याला झालं होतं. तर फ्लुइड म्हणजे ए सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड एज ए फ्लुइड. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो, वाहू शकतो, त्याला आपण फ्लुइड असं म्हणतो. फ्लुइडमध्ये आपण दोघांना घेतलं होतं. एक म्हणजे होता लिक्विड आणि दुसरा कोण होता, गॅस. प्लाझ्मा सुद्धा होता, पण आपण बेसिकली ह्या दोन फ्लुइडबद्दल चर्चा करणार आहोत. एक म्हणजे लिक्विड आणि दुसरा म्हणजे गॅस. त्यामुळं ज्यावेळी मी इथून पुढे लिक्विड हा शब्द म्हणेन त्या तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, मी फ्लुइडबद्दल बोलतोय. किंवा गॅस जरी शब्द मी बोललो तर तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे, मी फ्लुइडबद्दल बोलतोय. कारण फ्लुइडमध्ये कोण कोण येतं, लिक्विड आणि गॅस दोघंही येतात. बिकॉज लिक्विड अँड गॅस बोथ कॅन फ्लो. ओके, आता फ्लुइडचा स्टडी करण्यासाठी आपण दोन ब्रँचेस पाहिल्या होत्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये. एक ब्रँच होती हायड्रोस्टॅटिक्स, ज्यामध्ये आपण रेस्ट फ्लुइडचा स्टडी करतो. दुसरी ब्रँच कुठली होती, हायड्रोडायनॅमिक्स, ज्यामध्ये आपण जे फ्लुइड मोशनमध्ये आहे त्या फ्लुइडचा स्टडी करतो. तर सुरुवातीला आपण स्टार्ट करणार आहे स्टॅटिक पासून. म्हणजे ह्या ब्रँचमध्ये आपण फक्त फ्लुइड, कुठलं फ्लुइड घेणार आहे, रेस्ट फ्लुइड, जे फ्लुइड एका जागेवर आहे, जे फ्लो होत नाही. ओके, त्या फ्लुइडचा आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. फ्लो होत नाही म्हणजे जे फ्लुइड मोशनमध्ये नाही, एका कंटेनरमध्ये, एका व्हेसलमध्ये जे फ्लुइड कसं आहे, रेस्टमध्ये आहे, त्या फ्लुइडचा स्टडी ज्या ब्रँचमध्ये करतो त्या ब्रँचला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक्स. ओके, मग स्टार्ट आपण करणार आहे हायड्रोस्टॅटिक्स पासून आणि नंतर पुढे जाऊन आपण हायड्रोडायनॅमिक्स बद्दल चर्चा करणार आहे. ओके, मग हायड्रोस्टॅटिकमध्ये पहिला पॉईंट काय, तर हायड्रोस्टॅटिकमध्ये तुमच्या डोक्यात आलं असेल की फ्लुइड रेस्ट असणार आहे. मग ते रेस्ट फ्लुइड किती प्रेशर अप्लाय करणार, ते प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून पॉईंटचं नाव आहे प्रेशर अप्लाइड बाय द रेस्ट फ्लुइड किंवा प्रेशर ऑफ ए रेस्ट फ्लुइड. रेस्ट हा शब्द डोक्यामध्ये तुम्ही ठेवा. ओके, आता प्रेशर हा पॉईंट स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. सपोज एका कंटेनरमध्ये मी एक लिक्विड घेतलं. ओके, लिक्विड म्हणजेच काय, तर फ्लुइड, हे लक्षात ठेवायचं. मी लिक्विडबद्दल बोलतोय म्हणजे जे लिक्विडबद्दल मी रूल सांगेन ते ऑटोमॅटिकली फ्लुइडला पण काय होणार, अप्लाय होणार. आणि जे रूल मी गॅसबद्दल सांगणार ते सुद्धा ऑटोमॅटिकली फ्लुइडला अप्लाय होणार. ठीक आहे, ह्याच्यामध्ये हे लिक्विड आहे. आता मला सांगा, ह्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण आहे, तर कंटेनरची वॉल, ही फर्स्ट वॉल आणि ही सेकंड वॉल, आणि बॉटम सुद्धा काय लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता लिक्विड किंवा फ्लुइड जवळ एक प्रॉपर्टी असते. कुठली प्रॉपर्टी असते, किंवा त्याची एक टेंडन्सी असते. फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये जे जे सर्फेसेस आहेत त्या सगळ्या सर्फेसेसवर फ्लुइड परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. म्हणजे मला सांगा, ह्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये वॉल आहे, ह्या वॉलवरती लिक्विड परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार, ज्याला आपण नॉर्मल फोर्स म्हणतो. बघा, हा पेन म्हणजे फोर्स असेल तर बघा, ह्या वॉलला कसा फोर्स अप्लाय केला, परपेंडिक्युलर. ह्या वॉलवरती पण कसा फोर्स अप्लाय करणार, लिक्विड परपेंडिक्युलर. आणि बॉटमवरती किंवा हॉरिझॉन्टल सर्फेसवरती पण लिक्विड कसा फोर्स अप्लाय करणार, परपेंडिक्युलर. ओके, मग तुम्ही म्हणाल डायरेक्ट कसं काय सांगितलं, तर आपण याचं प्रूफ बघूया. सपोज मी बॉटमचा एक पॉईंट घेतला, कंटेनरचा हा बॉटम आहे, हा पॉईंट घेतला मी ओ, आणि आपण असं मानून चालू की हे लिक्विड जे आहे ते बॉटमवरती परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करत नाही, असं मानूया आपण. ऍक्च्युली परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग आपण काय घेतलं की मला सांगा, मग हे जे लिक्विड आहे ते ह्या बॉटमवरती ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार, असं आपण मानलं. नॉट परपेंडिक्युलर, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स अप्लाइड बाय द लिक्विड ऑन पॉइंट ओ ऑफ द बॉटम. आणि ही जी फोर्सची डायरेक्शन आहे ती ह्या हॉरिझॉन्टल सरफेस बरोबर किती अँगल तयार करते, तर थीटा अँगल तयार करते. हा अँगल 90 नाही, त्यामुळे आपण काय मानले की ह्या लिक्विडनं ह्या बॉटमवरती परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केलेला नाही. आणि आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. जर लिक्विड ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करत असेल, कोणावरती, बॉटमवरती, तर बॉटम पण काय करणार, लिक्विडवरती सेम डायरेक्शनला म्हणजे अपोजिट डायरेक्शनला इक्वल फोर्स काय करणार, अप्लाय करणार. आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिएक्शन. इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनला बट इक्वल इन मॅग्निट्यूड. लक्षात आलं मला काय सांगायचं आहे. सो दिस इज द फोर्स अप्लाइड बाय द लिक्विड ऑन द बॉटम अँड दिस इज द फोर्स अप्लाइड बाय द बॉटम ऑन द लिक्विड, नॉर्मल रिएक्शन. ह्या नॉर्मल रिएक्शनचे दोन कॉम्पोनंट घेऊया. दिस इज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अँड दिस इज व्हर्टिकल कॉम्पोनंट. हा अँगल थीटा असेल तर हा कॉम्पोनंट किती असणार, एन कॉस थीटा, आणि हा कॉम्पोनंट किती असणार, एन साइन थीटा.
असे नॉर्मल रिॲक्शनचे दोन काय झाले कॉम्पोनंट झाले. ओके, आता मला सांगा बॉटमनं ह्याचा अर्थ काय की ह्या लिक्विडवरती दोन फोर्स अप्लाय केले, एक एन कॉस थिटा आणि एक एन साइन थिटा. आता एन कॉस थिटा हा कसला फोर्स आहे लिक्विडवरती अप्लाय होणारा, तर हॉरिझॉन्टल फोर्स आहे. पण आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं फ्लुइड कॅनॉट रेजिस्ट हॉरिझॉन्टल फोर्स. तुमचं जे फ्लुइड आहे, तुमचं जे लिक्विड आहे ते हॉरिझॉन्टल फोर्सला अपोज करत नाही. ज्यावेळी लिक्विडवरती हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय होतो, फ्लुइडवरती हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय होतो, तर फ्लुइड काय करणार त्या डायरेक्शनला फ्लो होणार. लक्षात येते. ओके, पण आपण काय सांगितलं हे जे फ्लुइड आहे, हे जे लिक्विड आहे ते कसं आहे रेस्ट आहे. कारण आपण सुरुवातीला सांगितलं आपण हायड्रोस्टॅटिक म्हणजे रेस्ट फ्लुइडचा स्टडी करणार आहे. त्यामुळं हा जर कॉम्पोनंट लिक्विडवरती किंवा फ्लुइडवरती अप्लाय झाला तर लिक्विड काय होणार फ्लो होणार. पण आपलं लिक्विड जर कसं आहे रेस्टमध्ये आहे, त्यामुळे ह्या कॉम्पोनंटची व्हॅल्यू किती असणार आहे 0 असणार आहे. हा कॉम्पोनंट इथं अस्तित्वात नसणार आहे असं आपण म्हणू शकतो. पण ह्याला कुठला कॉम्पोनंट जो बॉटमनं लिक्विडवरती अप्लाय केलेला फोर्सचा कुठला कॉम्पोनंट एन साइन थिटा फक्त काय राहिला शिल्लक राहिला. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या बॉटमनं ह्या लिक्विडवरती फक्त एकाच डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला, कुठल्या तर व्हर्टिकल म्हणजे परपेंडिक्युलर टू दिस सरफेस. सो दिस इज द एन साइन थिटा. कारण एन कॉस थिटा तर काय आला 0 आला. पुन्हा समजून घ्या एन कॉस थिटा 0 येण्याचं कारण काय, जर ह्या डायरेक्शनला फोर्स एन कॉस थिटा जर 0 नसेल म्हणजे हा फोर्स जर इथं अवेलेबल असेल तर लिक्विड काय होणार ह्या डायरेक्शनला फ्लो होईल. पण आपण सांगितलं सुरुवातीला लिक्विड कसं आहे रेस्ट आहे, त्यामुळे हा कॉम्पोनंट इथं नसणार आहे, म्हणजे हा कॉम्पोनंट 0 असणार आहे. पण ह्याला फक्त एकच कॉम्पोनंट कुठला एन साइन थिटा. पण एन साइन थिटा कसा आहे तर ह्या बॉटमला किंवा ह्या सरफेसला कसा आहे परपेंडिक्युलर. म्हणजे आपण काय म्हणूया ह्या बॉटमनं लिक्विडवरती परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केला, म्हणजेच लिक्विडनं बॉटमवरती कसा फोर्स अप्लाय केला अगेन परपेंडिक्युलर इन दिस डायरेक्शन असा. ओके, तो किती असणार आहे एफ साइन थिटा. का तर आपल्याला माहिती आहे एफ आणि एन यांची मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणून एफ साइन थिटा दिस इज द फोर्स अप्लाइड बाय द लिक्विड ऑन द बॉटम. लक्षात येते. आणि तो कसा आहे परपेंडिक्युलर. ह्याच्यावर आपण काय प्रूव्ह केलं की लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे जेवढे सर्फेसेस असतात त्या सगळ्या सर्फेसेसवर लिक्विड नेहमी परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करतो. लक्षात आलं. ओके, मग काय झालंय इन लिक्विड ॲट रेस्ट हे महत्वाचं आहे. द फोर्सेस एक्झर्टेड बाय द लिक्विड आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड. लक्षात आलं. ओके, मग तुम्ही म्हणणार बॉटमसाठी प्रूव्ह केलं, वॉलसाठी तुम्ही काय सांगणार तर मला सांगा वॉलवरती लिक्विड ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार, जो फोर्स वॉलला कसा आहे परपेंडिक्युलर, किंवा ह्या वॉलवरती लिक्विड किंवा फ्लुइड ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार, जो फोर्स ह्या वॉलला कसा आहे परपेंडिक्युलर. आता ह्या परपेंडिक्युलर फोर्समुळेच काय होतं, जर मी ह्या ठिकाणी एक होल तयार केलं ह्या वॉलला तर काय होणार ह्यातून लिक्विड काय येणार बाहेर येणार. मग हे लिक्विड बाहेर येण्याचं कारण काय तर हा परपेंडिक्युलर फोर्स, हा परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल फोर्स म्हणजेच परपेंडिक्युलर फोर्स. ह्या नॉर्मल फोर्समुळेच तुमचं लिक्विड या होलमधनं काय येतं बाहेर येतं. ह्याच्यावरून हे प्रूव्ह झालं की वॉलवरती पण तुमचं फ्लुइड नॉर्मल फोर्स अप्लाय करणार. लक्षात आलं. सो दिस इज ऑल अबाउट फोर्स अप्लाइड बाय द फ्लुइड ऑन ए वॉल ऑफ द कंटेनर अँड बॉटम ऑफ द कंटेनर. लक्षात आलं. ओके, नॉर्मल फोर्स. आणि हा जो नॉर्मल फोर्स अप्लाय केलेला आहे फ्लुइडनं त्या नॉर्मल फोर्सलाच आणखी एक नाव आहे थ्रस्ट. बऱ्याच पुस्तकात दिलेलं आहे थ्रस्ट. थ्रस्ट म्हणजे काय तर फ्लुइडनं अप्लाय केलेला नॉर्मल फोर्स म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स. ओके, तर हा नॉर्मल फोर्स आणि परपेंडिक्युलर फोर्स ज्या एरियावरती अप्लाय केला आहे त्या एरियानं त्या नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर फोर्सला काय करायचं डिवाइड करायचं आणि त्याला आपण काय म्हणतो प्रेशर ऑफ ए फ्लुइड. लक्षात आलं. ओके, मग हे काय झालं फोर्स पर युनिट एरिया. पण हा कसला फोर्स आहे नॉर्मल फोर्स. तर नॉर्मल फोर्स ऑफ ए रेस्ट फ्लुइड पर युनिट सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट विथ द फ्लुइड इज नोन ॲज प्रेशर ऑफ दॅट फ्लुइड. आता पर युनिट काय म्हणलं मला सांगा. समजा हा टोटल एरिया, हा बॉटमचा टोटल एरिया जर असेल 5 मीटर स्क्वेअर, सो दिस इज द एरिया. आणि ह्याच्यावरती फ्लुइड किती नॉर्मल फोर्स किंवा परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करते 100 न्यूटन. तर 100 न्यूटन फोर्स कोणावरती आहे 5 मीटर स्क्वेअर एवढ्या एरियावरती आहे. मी जर तुम्हाला विचारलं 1 मीटर स्क्वेअरवर म्हणजे युनिट एरियावरती किती फोर्स अप्लाय होईल तर तुम्ही काय सांगणार तर 100/5. मग 100/5 100/5 किती येणार 20 आणि युनिट काय येणार न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग युनिट एरियावरती म्हणजे 1 मीटर स्क्वेअरवरती किती फोर्स अप्लाय झाला 20 न्यूटन आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता प्रेशर.
म्हणजे तुमचं फ्लुइड युनिट एरियावरती, एका एरियावरती म्हणजे 1 मीटर स्क्वेअर किंवा 1 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 1 mm स्क्वेअर ह्या युनिट एरियावरती किती फोर्स अप्लाय करणार, त्या फोर्सलाच आपण म्हणतो प्रेशर. म्हणून प्रेशरची डेफिनेशन लिहून घ्या पुन्हा एकदा. हा कसला फोर्स आहे, नॉर्मल फोर्स. द नॉर्मल फोर्स ऑफ ए रेस्ट फ्लुइड, हे महत्वाचं आहे, पर युनिट सरफेस एरिया, per unit surface area in contact with the fluid is known as pressure of that fluid. लक्षात आलं? ओके, सो दिस इज ऑल अबाउट प्रेशर. पहिला पॉईंट आपला राहिला, ए फ्लुइड ॲट रेस्ट एक्झर्ट फोर्स ऑन द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. हे तर ऑलरेडी झाले. फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये जो सरफेस आहे त्या सगळ्या सरफेसवर फ्लुइड प्रेशर अप्लाय करतो किंवा फोर्स अप्लाय करतो. आणि ज्या एरियावरती फोर्स अप्लाय केलाय त्या एरियानं फोर्सला काय केलं, डिवाइड केलं तर तुम्हाला मिळणार प्रेशर. ओके, द सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड मे बी बॉटम, बॉटम असू शकतो, ऑर वॉल्स ऑफ द कंटेनिंग वेसल, किंवा त्या कंटेनिंग वेसलच्या काय असतात, वॉल असू शकतात, किंवा बॉडी इमर्स्ड इन ए लिक्विड. आता हे एक एक्सप्लेनेशन बघा. समजा एका कंटेनरमध्ये तुम्ही लिक्विड घेतलं, ओके, आणि ह्या लिक्विडमध्ये मी एक बॉडी घेतली, बॉडी इमर्स्ड इन ए लिक्विड. आता सेम ह्या बॉडीवरती तुमचा लिक्विड काय करणार, त्या बॉडीच्या प्रत्येक सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. फॉर एक्झाम्पल हा जरा वेसल आपण मोठा घेऊ. हा जो सरफेस आहे, हा सरफेस एरिया, ओके, ह्याच्यावरती असा परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. ओके, हा जो वरचा सरफेस एरिया आहे ह्याच्यावरती पण परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. हा जो खालचा एरिया आहे त्याच्यावरती पण परपेंडिक्युलर अप्लाय करणार, आणि ह्या एरियावरती पण परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. म्हणजे बॉडी इमर्स्ड इन ए लिक्विड, जी बॉडी लिक्विडमध्ये किंवा फ्लुइडमध्ये आहे त्या बॉडीच्या प्रत्येक सरफेस एरियावरती तुमचा फ्लुइड किंवा तुमचा लिक्विड परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. मग हा परपेंडिक्युलर फोर्स किंवा नॉर्मल फोर्स अपॉन धिस एरिया, ज्या एरियावरती फोर्स अप्लाय झालाय, अपॉन धिस एरिया इज नोन एज प्रेशर. प्रेशर ऑफ दॅट फ्लुइड ऑन दॅट बॉडी विच इज इमर्स्ड इन द फ्लुइड. लक्षात आलं? ओके, म्हणजे फ्लुइड बरोबर ज्या वॉल्स आहेत, बॉटम आहे, त्या सगळ्यांच्यावरती लिक्विड किंवा फ्लुइड परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. एक बॉडी जर तुम्ही इमर्स केली त्या फ्लुइडमध्ये, तर त्या फ्लुइडच्या त्या बॉडीच्या प्रत्येक पार्टवरती पण तुमचा फ्लुइड काय करणार, परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता प्रेशरची तुम्हाला डेफिनेशन किंवा फॉर्म्युला जर मिळाला, आता प्रेशरबद्दल आपण डिस्कशन करूया. सो काय आहे प्रेशरचा फॉर्म्युला, फोर्स अपॉन एरिया. ओके, तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, हे जे प्रेशर आहे ते फोर्स अप्लाइड बाय द रेस्ट फ्लुइड अँड एरिया ऑफ कॉन्टॅक्ट विथ द रेस्ट फ्लुइड, ह्या दोघांच्या वरती काय डिपेंड आहे. आता ह्या तिघांचं जर रिलेशन सांगायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, ह्यातील एक क्वांटिटी कुठली तरी कॉन्स्टंट ठेवली पाहिजे. जर मी काय म्हणलं एरिया कॉन्स्टंट आहे तर प्रेशर आणि फोर्स एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल, आणि फोर्स कॉन्स्टंट असेल तर प्रेशर आणि एरिया एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता फॉर एक्झाम्पल बघा, समजा मी असं म्हणतो की आपण पहिल्यांदा एरियाला कॉन्स्टंट ठेवूया. सपोज हा एरिया किती आहे, 1 मीटर स्क्वेअर, आणि हा एरिया पण किती आहे, 1 मीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया. दोन्ही एरिया काय सेम आहेत असं मानू आपण. ह्या एरियावरती किती फोर्स अप्लाय झाला, सपोज 10 न्यूटन, आणि ह्या एरियावरती किती फोर्स अप्लाय झाला, 20 न्यूटन. दोन्ही केसमध्ये प्रेशर किती येईल, ह्या केसमध्ये प्रेशर किती येणार, फोर्स अपॉन एरिया दॅट इज 10 अपॉन 1 दॅट इज 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि ह्या ठिकाणी प्रेशर किती येणार, फोर्स अपॉन एरिया 20 अपॉन 1 दॅट इज 20 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ह्या ठिकाणी प्रेशर काय जास्त आहे, ह्या एरियावरती प्रेशर जास्त आहे. काय जास्त आहे, कारण ह्या ठिकाणी फोर्स जास्त आहे. म्हणजे जेवढा फोर्स जास्त तेवढं प्रेशर जास्त, म्हणजे फोर्स आणि प्रेशर एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, सेकंड आपण काय घेऊया, आता फोर्सला कॉन्स्टंट ठेवू आणि एरिया डिफरंट घेऊ. समजा मी ह्या ठिकाणी एरिया घेतला 1 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि ह्या ठिकाणी मी एरिया घेतला सपोज 1 मीटर स्क्वेअर, आणि फोर्स कॉन्स्टंट, ह्या ठिकाणी फोर्स अप्लाय करा 10 न्यूटन, आणि ह्या एरियावरती पण काय अप्लाय करा 10 न्यूटन. लक्षात आलं? आता मला सांगा ह्या ठिकाणी प्रेशर किती येणार, तर प्रेशर किती असतं, फोर्स अपॉन एरिया, फोर्स किती आहे 10 न्यूटन अपॉन एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं SI मीटर स्क्वेअरमध्ये केलं पाहिजे, म्हणून 1 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करताना 10⁻⁻⁴ आपण मल्टिप्लाय करतो.
10⁻⁴ वर गेल्यानंतर प्लस होणार, मग 10⁻⁴ आणि 10⁻⁴ दॅट इज 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज प्रेशर अप्लाइड ऑन दिस एरिया. ओके, ह्या ठिकाणी प्रेशर किती येणार मला सांगा. ह्या ठिकाणी तर फोर्स अपॉन एरिया दॅट इज 10 अपॉन, हे मीटरमध्येच आहे, मग 10/1 दॅट इज 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज प्रेशर. मग तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या एरियावरती ऍक्ट होणारं प्रेशर जास्त आहे 10⁵ आणि ह्या एरियावरती ऍक्ट होणारं प्रेशर कमी आहे, फक्त किती आहे 10 आहे. त्याच्यावरून आपल्याला एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन मिळालं, कारण हा एरिया कमी होता आणि हा एरिया जास्त होता. मग सेम फोर्ससाठी जेवढा एरिया काय असेल कमी असेल, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट विथ द फ्लुइड, ओके, तेवढं प्रेशर काय असणार आहे जास्त असणार आहे. आणि जेवढा एरिया जास्त असेल ह्या केसमध्ये तेवढं प्रेशर कमी असणार आहे. हा आपल्याला एक महत्त्वाचा नियम मिळाला. आणि परपेंडिक्युलर फोर्स जर तुमचा आत्ताच आपण प्रूव्ह केलं की फ्लुइड नेहमी किंवा लिक्विड नेहमी सरफेसवरती परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करतो. आता आपल्या पुस्तकात एक डायग्राम दिल्या, तो व्हर्टिकल सरफेस असेल तुमचा असा, तर तुमचं लिक्विड असा फोर्स अप्लाय करणार बघा. सो दिस इज व्हर्टिकल सरफेस, त्याच्यावरती असा फोर्स अप्लाय होणार व्हर्टिकल सरफेसला परपेंडिक्युलर. जर हॉरिझॉन्टल सरफेस असेल त्याच्यावरती असा फोर्स अप्लाय होणार. हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर खालून परपेंडिक्युलर टू दिस सरफेस आणि वरून परपेंडिक्युलर टू दिस सरफेस. दिस इज नॉर्मल फोर्स अप्लाइड बाय द फ्लुइड ऑन व्हर्टिकल सरफेस अँड हॉरिझॉन्टल सरफेस. लक्षात आलं. आणि तो परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया इज नोन ॲज प्रेशर. समजलं. ओके, आता हे रिलेशन महत्वाचं आहे. जेवढा तुमचा एरिया कसा असेल कमी असेल तेवढं प्रेशर जास्त असणार. आता प्रेशर म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इफेक्ट ऑफ फोर्स, इफेक्ट ऑफ नॉर्मल फोर्स. बघा ह्या ठिकाणी फोर्स किती आहे 10 न्यूटन आहे, ह्या ठिकाणी पण 10 न्यूटन आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी फोर्स सेम आहे, पण दोन्ही ठिकाणी प्रेशर सेम नाही. ह्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे, ह्या ठिकाणी प्रेशर खूपच कमी आहे. म्हणजे सेम फोर्सचा इफेक्ट ह्या ठिकाणी जास्त आहे, ह्या ठिकाणी कमी आहे. म्हणजे तुमच्या फोर्सचा, तुम्ही अप्लाय केलेला फोर्सचा इफेक्ट हा कशावरती डिपेंड असतो, एरियावरती डिपेंड असतो. कुठल्या एरियावर, किती एरियावरती तुम्ही फोर्स अप्लाय केलाय ह्याच्यावरती डिपेंड असतो. आता फॉर एक्झाम्पल मी घेतलं, तुम्हाला मी जर सांगितलं की तुमचं जे बोट आहे ह्या बोटानं काय करा, सफरचंद कट करा. फॉर एक्झाम्पल मी हे सफरचंद मानतो आणि ह्या बोटानं मी ह्याला कट करायचा प्रयत्न केला, मी फोर्स वाढवला 10 न्यूटन 20 न्यूटन 30 न्यूटन, तरी हे जे ॲपल आहे ते कट होणार नाही. पण त्याच्याऐवजी जर मी नाईफ घेतली, नाईफ म्हणजे चाकू घेतला किंवा सुरी म्हणा तुम्ही, ओके, आता कशी असते सुरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी इथं दाखवतो. ओके, हा त्याचा हँडल असणार आहे आणि हा जो एरिया, ज्या एरियाचा यूज करून तुम्ही त्या ॲपलला काय करता, कट करता किंवा तुम्ही भाजी कट करता. आता हा जो एरिया आहे जो त्या ॲपलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे तो एरिया कसा असतो, कमी असतो. बघा आपण वरच्यावर त्याला आपण काय करतो, धार लावत असतो त्या नाईफला किंवा त्या सुरीला. धार लावतो म्हणजे काय करतो आपण, हा जो एरिया इन कॉन्टॅक्ट आहे विथ ॲपल तो काय करतो, कमी करतो. त्यामुळे हा एरिया हा तीक्ष्ण होतो, बरोबर. मग तुमच्या बोटाचा एरिया कसा आहे, जास्त आहे, हा ॲपलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारा. पण ह्या नाईफचा एरिया कसा आहे जो ॲपलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तो कमी आहे. त्यामुळे तुम्ही थोडा जरी त्या नाईफनं ॲपलवर फोर्स अप्लाय केला तर तुमचा ॲपल काय होतं, कट होतं किंवा तुमची भाजी तुम्ही कट करू शकता इझिली कमी फोर्सला. तर असं काय झालं, कारण ह्या केसमध्ये तुमचा इफेक्ट ऑफ फोर्स आणि ह्या केसमधला इफेक्ट ऑफ फोर्स डिफरंट आहे. ह्या ठिकाणी एरिया कमी आहे त्यामुळे प्रेशर काय होणार, त्या ॲपलवरती जास्त अप्लाय होणार. आणि ह्या ठिकाणी तुमच्या बोटाचा एरिया जास्त आहे, एरिया जास्त आहे त्यामुळे प्रेशर कमी अप्लाय होणार, कारण हे एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. लक्षात आलं. असे बरेच एक्झाम्पल आपण देऊ शकतो. किंवा तुम्हाला माहित असेल, तुम्ही ज्यावेळी भिंतीमध्ये समजा ही वॉल असेल, ओके, हा आपण समजा खेळा घेतला, खेळाचं हे जे टोक असतं ते असं पॉइंटेड असतं बघा, पॉइंटेड एंड. ओके, मग तुम्ही इथून काय करता, हातोडीनं फोर्स अप्लाय करता. फोर्स किती अप्लाय केला तुम्ही, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया 10 न्यूटन तुम्ही अप्लाय केला, तर हा खेळा भिंतीमध्ये जातो. का जातो, तर ह्या ठिकाणी हा पॉइंटेड एंड आहे. पॉइंटेड म्हणजे काय, एरिया खूप कमी आहे, तीक्ष्ण आहे. एरिया कमी असल्यामुळे प्रेशर जास्त, प्रेशर म्हणजे इफेक्ट ऑफ फोर्स जास्त. हा जो फोर्स आहे त्याचा इफेक्ट जास्त आला. त्याऐवजी जर मी असा खेळा घेतला, बघा आता हा जो एरिया आहे
हा पॉइंटेड नाही, हा एरिया खूप काय आहे, जास्त आहे, जो वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता तुम्ही इकडून काय करा, किती फोर्स अप्लाय करा, 10 न्यूटन करा, 20 करा, 30 करा, हा खेळा बेंड होईल पण भिंतीमध्ये जाणार नाही, हे सगळ्यांना माहिती. का जाणार नाही, हा एरिया जास्त असल्यामुळं प्रेशर काय झालं, कमी ॲक्ट झालं, म्हणजे तुमच्या फोर्सचा इफेक्ट काय झाला, कमी झाला. लक्षात येते. ही बेसिकली प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत प्रेशरची. मग तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला एक्झॅक्टली समजला पाहिजे. आणि आपण कुठले एक्झाम्पल सांगू शकतो, तर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी वाळवंटामध्ये तुम्हाला माहीत असेल की आपण जर त्या वाळूवरती चालत असू आपण स्वतः, तर आपले पाय त्या वाळूमध्ये आत जातात. का, तर आपल्या पायाचा जो खालचा भाग असतो, ज्याला आपण तळवा म्हणतो, त्याचा एरिया काय असतो, खूप कमी असतो. मग एरिया कमी असल्यामुळं प्रेशर काय होतं, जास्त होतं. आता प्रेशर कुठल्या फोर्सचं, तर आपलं जे वेट आहे ते वेट म्हणजे काय झाला, फोर्स झाला. ओके. आणि एरिया कमी असल्यामुळं त्या फोर्सचा इफेक्ट काय झाला, जास्त झाला, म्हणजे प्रेशर जास्त झालं. त्या वाळूवरती जास्त प्रेशर अप्लाय होतं, त्यामुळे आपला पाय त्या वाळूमध्ये आत जातो. पण तुम्ही उलटं जर बघितलं, उंट, आता उंटाचं वजन आपल्यापेक्षा खूप जास्त असतं, म्हणजे त्यानं अप्लाय केलेला फोर्स खूप जास्त असतो. लक्षात येते. मग ह्या नियमानुसार उंटाचे पाय पण वाळूमध्ये गेले पाहिजेत, पण जात नाहीत. तो इझिली त्या वाळूवरून चालतो. का चालतो, कारण त्या पायाचा जो तळवा असतो, खालचा भाग असतो, तो असा ब्रॉड असतो, त्याचा एरिया आपल्या पायाच्या एरियापेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळे एरिया जास्त असल्यामुळं इफेक्ट ऑफ फोर्स म्हणजे प्रेशर काय होणार, कमी होणार. आणि प्रेशर कमी ऍक्ट झाल्यामुळे ते जे पाय असे वाळूमध्ये आत जात नाही, तो इझिली त्या वाळूवरून चालू शकतो. किंवा तुम्ही जर रेल्वे ट्रॅक बघितले, समजा हा रेल्वेचा ट्रॅक आहे, बरोबर. ह्या रेल्वेच्या ह्या ट्रॅकवरून तुमची अशी रेल्वे जाणार, बरोबर. आता रेल्वेचं वेट जास्त असतं, म्हणजे जास्त फोर्स अप्लाय होतो. आणि हे जे ट्रॅक आहे, ह्या ट्रॅकची रुंदी म्हणजे एरिया खूप कमी असतो बघा, एरिया खूप कमी असतो. त्यामुळे ह्या ट्रॅकवर जास्त फोर्स अप्लाय होतो रेल्वेचा. त्यामुळे हे ट्रॅक असे जमिनीमध्ये आत जाऊ शकतात, अर्थमध्ये आत. ओके. त्यासाठी आपण काय करतो, ह्या ट्रॅकच्या खाली असे आपण स्लीपर्स जोडतो खाली. हे ॲक्च्युली ह्या ट्रॅकच्या खाली आहेत. हे स्लीपर मग लाकडाचे असतात किंवा तुमच्या कॉन्क्रीटचे पण असतात, सिमेंट कॉन्क्रीटचे पण असतात. ओके. आता काय होणार, आता तीच रेल्वे जर गेली तर फोर्स तर तेवढाच ॲक्ट होणार आहे, म्हणजे जास्त फोर्स ॲक्ट होणार आहे. पण हा एरिया जास्त असल्यामुळं तो रेल्वेचा सगळा फोर्स एवढ्या एरियावरती काय झाला, डिस्ट्रीब्यूट झाला. आणि एरिया वाढल्यामुळं प्रेशर काय होणार, कमी होणार, म्हणजे त्या फोर्सचा इफेक्ट कमी होणार. मग प्रेशर जर कमी ॲक्ट झालं तर हे रेल्वेचे जे ट्रॅक आहेत ते आत जमिनीमध्ये जाणार नाहीत, ते आहे तसे राहणार. लक्षात येते. असे बरेच एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो, ज्यावरून तुम्हाला प्रेशर हा पॉईंट तुमचा क्लिअर होईल. लक्षात आलं. ओके. आता प्रेशरचं युनिट काय असणार आहे बघूया. तर आपल्याला माहिती आहे युनिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलेची गरज असते. तर आपल्याजवळ प्रेशरचा फॉर्म्युला आहे ऑलरेडी. तर प्रेशरचं SI युनिट काय असणार आहे, न्यूटन पर एरियाचं काय तर मीटर स्क्वेअर, किंवा ह्याला पास्कल पण म्हणतात. पास्कल हा सायंटिस्ट आहे, त्याने याच्यावरती काम केलं, त्याच्यावरून आपण हे प्रेशरला SI युनिट काय सांगितलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, पास्कल म्हणू शकतो. आता प्रेशरचे आपण काय काढूया, डायमेन्शन्स. आता प्रेशरचे डायमेन्शन्स म्हणजे फोर्स अपॉन एरियाचे डायमेन्शन्स. आता प्रेशरचे डायमेन्शन्स ओके इज इक्वल टू काय ना, फोरचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, LMT 1 - 2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. एरियाचे काय असणार आहेत, L स्क्वेअर. ओके. आता हा L स्क्वेअर जर वर आला तर काय होईल, L रेस टू -2, L रेस टू -2 आणि L रेस टू 1, दॅट इज L रेस टू -1, M रेस टू 1 आणि T रेस टू -2 ॲज इट इज. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ द प्रेशर. बरोबर आहे का बघा. ओके. आणि महत्त्वाचा पॉईंट आता की प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर आपल्याला माहिती आहे फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी, एरिया ऑल्सो ए व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे फोर्स आणि एरिया हे दोन्ही व्हेक्टर क्वांटिटी आहेत. त्यामुळे आपल्याला कधी कधी चुकून असं वाटतं की प्रेशर ही सुद्धा व्हेक्टर आहे, बट प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी. आता असं का, तर हे समजा फ्लुइड असेल किंवा लिक्विड असेल, तर लिक्विडचा जर हा पॉईंट घेतला तर ह्या पॉईंटवरती, किंवा इथे एक मी बॉडी घेतली किंवा एक पॉईंट घेतला, तर ह्या पॉईंटवरती ॲक्ट होणारं प्रेशर, कोण प्रेशर अप्लाय करणार, हे फ्लुइड करणार इन ऑल डायरेक्शन. आणि ते ॲक्ट होणारं प्रेशरची मॅग्निट्यूड कशी असते, सेम असते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इन ए लिक्विड ॲट रेस्ट प्रेशर ॲट ए गिवन पॉईंट इज एक्झर्टेड इक्वली इन ऑल डायरेक्शन. ह्या पॉईंटवर ॲक्ट होणारं प्रेशर हे कसं आहे, इक्वली इन ऑल डायरेक्शन.
मग ह्या डायरेक्शननं जेवढं प्रेशर ॲक्ट होतंय तेवढंच ह्या डायरेक्शनला ॲक्ट होतंय, तेवढंच ह्या डायरेक्शनला ॲक्ट होतंय आणि तेवढंच ह्या डायरेक्शनला ॲक्ट होतंय. म्हणजे ह्या पॉईंटवरती ॲक्ट होणारं प्रेशर कसं आहे, सेम आहे इन ऑल डायरेक्शन. त्यामुळे इथं डायरेक्शन मॅटर करत नाही. त्यामुळे आपण काय सांगितलं, प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी बिकॉज प्रेशर ॲट ए गिव्हन पॉईंट इज एक्झर्टेड इक्वली इन ऑल डायरेक्शन. लक्षात आलं? ओके. त्यामुळे एवढे पॉईंट आपले इथं कव्हर झाले. आणखी 2 प्रेशर मेजर करण्याचे युनिट आहेत. एक आहे बार आणि एक आहे टोरिसेली, ज्याला आपण म्हणतो TORR. TORR म्हणजे ॲक्च्युली टोरिसेली. टोरिसेली हे त्या सायंटिस्टचं नाव आहे, त्यामुळे त्याच्या नावावरून आपण हे युनिट घेतलेलं आहे. आणि ह्या बार आणि टोरिसेलीचं आपल्याला पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर बरोबर रिलेशन बघितलं पाहिजे. तर आपलं रिलेशन ऑलरेडी दिलेलं आहे. तर 1 बार म्हणजे काय सांगितलं आपल्याला, तर 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि पुढे काय सांगितले, 1 हेक्टापास्कल इज इक्वल टू 100 पास्कल. ओके, हे लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला वगैरे विचारू शकतील. ठीक आहे, मला वाटतं तुमचा प्रेशर हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. लक्षात येते. आणि ह्या ठिकाणी एकच महत्त्वाची गोष्ट आहे प्रेशरमध्ये, काय तर प्रेशर फाइंड आउट आपण कसं करणार, तर फोर्सला एरियानं डिवाइड करून. ज्या एरियावरती तुमचा फ्लुइड फोर्स अप्लाय करतोय त्या एरियानं फोर्सला काय करायचं, डिवाइड करायचं. लक्षात ठेवायचं, फ्लुइड नेहमी, मी काय सांगतो, फ्लुइड नेहमी त्या फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये जो एरिया आहे त्या एरियावरती नेहमी नॉर्मल फोर्स ॲक्ट करतो किंवा परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करतो. व्हर्टिकल वॉल असेल तर असा फोर्स अप्लाय करणार, हॉरिझॉन्टल वॉल असेल तर असा फोर्स अप्लाय करणार. किंवा फ्लुइडमध्ये जर तुम्ही एखादी बॉडी घेतली, इमर्स केली, तर त्या बॉडीच्या प्रत्येक पॉईंटला तुमचं फ्लुइड कसा फोर्स अप्लाय करणार, परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करणार. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. पुढचा पॉईंट आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. त्यासाठी काय करूया, आपण एका व्हेसलमध्ये, समजा आपण हा व्हेसल घेतला आणि ह्या व्हेसलमध्ये आपण एक लिक्विड घेऊ. ओके, सो दिस इज द लिक्विड. आणि ह्या लिक्विडची डेन्सिटी आपण किती मानूया, रो मानूया. हे जे लिक्विड आहे ते लिक्विडची आपण डेन्सिटी रो मानू. ठीक आहे. नंतर काय करूया, आपण आपल्याला प्रेशर कोणामुळे काढायचं, लिक्विड कॉलममुळे काढायचं आहे. मग लिक्विड कॉलमसाठी आपण एक काय करू, ह्या लिक्विडपासून तयार झालेला एक इमॅजिनरी सिलेंडर घेऊया. सो दिस इज द इमॅजिनरी सिलेंडर ऑफ दॅट लिक्विड. हा इमॅजिनरी आहे, महत्त्वाची गोष्ट, हा कसला आहे, इमॅजिनरी आहे. आणि कशापासून तयार झाला आहे, ह्या लिक्विडपासूनच तयार झालेला इमॅजिनरी काय सिलेंडर आहे. आणि ह्या इमॅजिनरी सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल किती आहे, ए. आणि ह्या इमॅजिनरी सिलेंडरची हाईट आपण किती मानूया, एच. ओके. आणि एवढं लिक्विड जे आहे ते इमॅजिनरी सिलेंडरच्या आत आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या इमॅजिनरी सिलेंडरमुळं लिक्विडचा एक कॉलम तयार झाला आहे बघा, असा कॉलम, व्हर्टिकल कॉलम. आणि हा लिक्विड कॉलम किती प्रेशर अप्लाय करतो, ह्या बॉटमवरती, सिलेंडरच्या बॉटमवरती किंवा ह्या पॉईंटवरती, हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. ओके. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रेशर काढण्याचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. तर तुम्हाला पहिल्यांदा ह्या लिक्विड कॉलममध्ये असणाऱ्या लिक्विडनं किती बॉटमवर फोर्स अप्लाय केला आहे ते पहिल्यांदा काढलं पाहिजे. लक्षात येते. मग पहिल्यांदा आपण काय काढूया, फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम किंवा सिलेंडर, लिक्विड इन द सिलेंडर ऑन बॉटम इज. आणि तो फोर्स किती असणार आहे, तर फोर्स इज इक्वल टू mg. म्हणजे काय, तर ह्या लिक्विड कॉलममध्ये असणारे किंवा ह्या सिलेंडरमध्ये असणारं जेवढं लिक्विड आहे त्या लिक्विडचं स्वतःचं वेट, जेवढं वेट असेल तेवढा काय असेल, फोर्स जास्त असेल. आपल्याला माहिती आहे वेट नेहमी कसं असतं, इंटू डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि वेट म्हणजे एक प्रकारचा काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे. फक्त कन्सिडर काय करायचं, हे मास म्हणजे कोणाचं असणार आहे, लिक्विडचं, लिक्विड कॉलमचं. कुठलं लिक्विड, जे ह्या सिलेंडरच्या आत आहे त्या लिक्विडचं मास इंटू त्याला जीने काय करा, मल्टिप्लाय करा. तुम्हाला ह्या मिळेल की पूर्ण लिक्विडचं वेट मिळेल. आणि पूर्ण लिक्विडचं वेट म्हणजेच काय, ह्या पूर्ण लिक्विडनं ह्या बॉटम पॉईंटवरती अप्लाय केलेला फोर्स. लक्षात आलं, आपल्याला फोर्स तर मिळाला. ओके. आता फोर्स आपण सॉल्व्ह करूया. तर सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास किती येणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला इकडे घ्या. मग मासची व्हॅल्यू काय आली, रो इंटू व्ही इंटू जी. बरोबर.
मग रो इंटू व्ही. व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम. कुणाचा व्हॉल्यूम? तर ह्या सिलेंडरचा व्हॉल्यूम. ओके, मग सिलेंडरचा व्हॉल्यूम कसा असणार आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट, दॅट इज व्हॉल्यूम इज ए इंटू एच इंटू जी. ओके, मग अशा तऱ्हेने आपल्याला काय मिळालं? ह्या लिक्विड कॉलमनं किंवा तुमच्या ह्या सिलेंडरमध्ये असणाऱ्या इमॅजिनरी सिलेंडरमध्ये असणाऱ्या लिक्विडनं ह्या बॉटमवरती अप्लाइड केलेला फोर्स मिळाला. किती? रो इंटू ए एच इंटू जी. पण आपल्याला फोर्स नको आहे, आपल्याला काय पाहिजे? प्रेशर. प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम ऑन बॉटम इज. प्रेशरचा फॉर्म्युला काय? तर फोर्स अपॉन एरिया. फोर्स आपण ऑलरेडी काढला, किती आहे? रो ए एच जी अपॉन ए. ए अँड ए गेट्स कॅन्सल, सो वी गेट फायनल आन्सर रो एच जी किंवा एच रो जी. ओके, सो दिस इज द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑन दिस बॉटम. ह्या बॉटमवरती ॲक्ट होणारं लिक्विड कॉलम एवढं प्रेशर अप्लाय करणार. मग तुम्हाला समजलं असेल हे जे प्रेशर अप्लाय करतो लिक्विड कॉलम हे कशावरती डिपेंड आहे? हाईटवरती डिपेंड आहे. ओके, मग ही हाईट जेवढी काय असेल, जास्त असेल, ओके, तेवढं ह्याच्यामध्ये ह्या सिलेंडरमध्ये येणारं लिक्विड जास्त असणार आहे. त्यामुळे लिक्विडचं मास जास्त होणार, कारण लिक्विडची क्वांटिटी वाढली ना, मग फोर्स जास्त होईल आणि फोर्स जास्त आला की प्रेशर पण काय होणार? जास्त होणार. ओके, आणि कशावर डिपेंड आहे? रोवरती. रो म्हणजे काय? ह्या लिक्विडची डेन्सिटी. आता मी काय केलं, हे समजा वॉटर आहे, वॉटरऐवजी जर मी हनी घेतलं तर आपल्याला माहिती आहे वॉटरपेक्षा हनीची डेन्सिटी काय आहे? जास्त आहे. आणि बाकी मी काय केलं? एच आणि जी काय ठेवला? सेम ठेवला. मी रो काय केला? इन्क्रीज केला. मी लिक्विड चेंज केलं तरी सुद्धा प्रेशर काय होणार? इन्क्रीज होणार. म्हणजे सेम हाईटसाठी वॉटरच्या प्रेशरपेक्षा हनीचं प्रेशर ह्या बॉटम पॉईंटवरती काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे एच आणि रो हे पीला कसे आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल. जी वरती पण डिपेंड आहेत, पण आपण दिलेल्या प्लेससाठी जी कॉन्स्टंट मानतो. पण तुम्ही जी जर काय केला? चेंज केला, तर आपल्याला माहिती आहे इक्वेटरपेक्षा पोलवरती जीची व्हॅल्यू काय असते? जास्त असते. मग तुम्ही हा एक्सपेरिमेंट घेऊन जर इक्वेटरवर हा एक्सपेरिमेंट केला आणि तुम्हाला जर प्रेशर मिळालं सेम हाईट आणि सेम डेन्सिटीसाठी, आणि तुम्ही तोच एक्सपेरिमेंट पोलवर केला, तर पोलवर जीची व्हॅल्यू काय असते? जास्त असते इक्वेटरपेक्षा. तर तुम्हाला पोलवरती ह्या सेम लिक्विडनं, सेम हाईटच्या लिक्विडनं अप्लाय केलेलं प्रेशर जास्त मिळणार. का तुम्ही हा सेम एक्सपेरिमेंट ज्युपिटरवर केला, अर्थवरती न करता ज्युपिटरवर. ज्युपिटरवर जीची व्हॅल्यू अर्थपेक्षा जास्त आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर काय मिळणार? जास्त मिळणार. ओके, आता म्हणजे तुम्हाला एवढं तर कळालं की प्रेशर फक्त तिघांच्यावर डिपेंड आहे. हाईट ऑफ अ लिक्विड कॉलम, डेन्सिटी ऑफ अ लिक्विड अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट प्लेस. लक्षात आलं? आता प्रेशर डिपेंड कशावर नाही, तर प्रेशर हा जो सिलेंडर घेतलाय त्याच्या एरियावर डिपेंड नाही, कारण फॉर्म्युलामध्ये कुठेही एरिया आलेला नाही. जर एरिया मी जास्त घेतला ह्या सिलेंडरचा, हाईट तेवढीच ठेवली आणि एरिया जास्त घेतला तरी सुद्धा मला हा सेम फॉर्म्युला मिळणार. म्हणजे आपण काय सांगू शकतो? प्रेशर डज नॉट डिपेंड अपॉन एरिया ऑफ द इमॅजिनरी सिलेंडर. लक्षात येते? आणि कशावर डिपेंड नाही, तर ह्या इमॅजिनरी सिलेंडरच्या साईज आणि शेपवरती सुद्धा प्रेशर डिपेंड नाही. जर आपण सेम लिक्विड घेतलं आणि जी सुद्धा कॉन्स्टंट मानला, म्हणजे रो आणि जी कॉन्स्टंट असेल, तर प्रेशर फक्त कशावर डिपेंड आहे? हाईटवर डिपेंड आहे. जेवढी तुम्ही लिक्विड कॉलमची हाईट काय कराल? जास्त घ्याल, तेवढं प्रेशर अप्लाइड ऑन द बॉटम ऑफ द इमॅजिनरी सिलेंडर इज ग्रेटर. लक्षात आलं? ओके, सो दिस इज द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आणि हे आपण लिक्विडसाठी फाइंड आउट केले. हे गॅसेससाठी सुद्धा काय होतं? सेम फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. मी ॲक्च्युली हा फॉर्म्युला कोणासाठी आहे? फ्लुइडसाठी. म्हणजे लिक्विडसाठी प्रूव्ह केला, पण हा तुम्ही गॅसेससाठी पण अप्लाय करू शकता. मग सेम गॅस जर घेतला मी, तर गॅसनं अप्लाय केलेलं प्रेशर पण किती असणार आहे? एच रो जी. ओके, ठीक आहे. आपल्या बुकमध्ये पेज नंबर 28 बॉक्समध्ये 2 एक्झाम्पल दिलेत. पहिले एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2.1. एक्झाम्पल नंबर 2.1. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो काय एक्झाम्पल आहे. 2 डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटी रो 1 अँड रो 2. 2 डिफरंट लिक्विड घेऊया. ह्या वेसलमध्ये एक लिक्विड घेतलं आपण, ह्याची डेन्सिटी आहे रो 1, आणि ह्याच्यामध्ये आपण जे लिक्विड घेतलं ह्याची डेन्सिटी आहे रो 2. ओके, एक्झर्ट द सेम प्रेशर ॲट ए सर्टन पॉईंट. मग हे लिक्विड समजा आपण म्हणूया की ह्या पॉईंटवरती किती प्रेशर अप्लाय करतोय? P1. आणि हे लिक्विड समजा ह्या पॉईंटवरती किती अप्लाय प्रेशर करतोय? P2. पण काय सांगितलं? ह्या लिक्विडनं ह्या पॉईंटवर अप्लाय केलेलं प्रेशर आणि ह्या लिक्विडनं ह्या पॉईंटवरती अप्लाय केलेलं प्रेशर, दोन्ही प्रेशर काय आहेत? सेम आहेत. म्हणजे P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P असं आपल्याला सांगितलंय. ओके, मग ही सरफेसपासून ही हाईट आपण किती मानूया? H1,
आणि सरफेसपासून ही हाईट किती मानूया आपण h2. पुढं व्हॉट विल बी द रेशो ऑफ द हाईट्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम. तर तुम्हाला काय सांगितलं आहे, ह्या लिक्विड कॉलमच्या हाईटचा तुम्हाला काय विचारला आहे, रेशो. तर मला सांगा ह्या कंटेनरसाठी प्रेशरचं इक्वेशन काय होईल, आताच आपण बघितलं P इज इक्वल टू एच रो जी, म्हणजे P1 इज इक्वल टू हाईट किती आहे H1, लिक्विडची डेन्सिटी ρ1 आणि जी तर दोघांसाठी काय सेम आहे, तर मग G1 आणि G2 आपण लिहिणार नाही. ह्या कंटेनरसाठी इक्वेशन काय होईल, P2 इज इक्वल टू H2, हाईट H2, डेन्सिटी ρ2 आणि G. पण आपल्याला काय सांगितलं, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, P1 इज इक्वल टू P2 हे आपल्याला गिवन आहे. मग ह्या दोन इक्वेशनची LHS सेम म्हणून RHS पण सेम. मग हे जे RHS काय येणार, H1 ρ1 G इज इक्वल टू H2 ρ2 G. G अँड G गेट्स कॅन्सल. तुम्हाला इक्वेशन काय मिळालं, H1 ρ1 इज इक्वल टू H2 ρ2 किंवा H2 जर डिवाइड केलं इकडं तर H1 अपॉन H2 इज इक्वल टू ρ2 अपॉन ρ1. म्हणजे आपण काय म्हणणार, पहिल्या लिक्विड कॉलमची हाईट पहिल्या लिक्विडच्या डेन्सिटीला ρ1ला कशा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि दुसऱ्या लिक्विड कॉलमची हाईट दुसऱ्या लिक्विडच्या डेन्सिटीला ρ2ला कशा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ρ. म्हणजे आपण काय म्हणणार, समजा आपण असं म्हणलं की ह्या लिक्विडची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे ρ1 इज ग्रेटर दॅन ρ2 असं आपण मांडलं. समजा हे लिक्विड आहे हनी आणि हे आहे वॉटर, तर आपल्यामध्ये हनीची डेन्सिटी जास्त असते, मग ρ1 इज ग्रेटर दॅन ρ2. मग ρ1 जर मोठा असेल तर H1 कसा असणार आहे, लहान असणार आहे. तर आपण काय म्हणणार, H1 लेस दॅन H2. म्हणजे ही हाईट काय असणार आहे, जास्त असणार आहे, ही हाईट काय असणार आहे, कमी असणार आहे. उलटं पण सांगू शकता, ρ1 लेस दॅन ρ2 किंवा ρ2 जर मोठा असेल तर H2 कसा असणार आहे, लहान असणार आहे. का क्लिअरली आपल्याला दिसतं H आणि ρ काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे झालं एक्झाम्पल नंबर 2.1. त्याच्या खाली अजून एक एक्झाम्पल दिले पुस्तकामध्ये, एक्झाम्पल नंबर 2.2. ओके, ते सिम्पल एक्झाम्पल आहे. काय सांगितलं आहे, ए स्विमर इज स्विमिंग इन ए स्विमिंग पूल ॲट 6 मीटर बिलो. हा जर स्विमिंग पूल असेल तर ह्या स्विमिंग पूलमध्ये 6 मीटर ही काय हाईट आहे, वरून खाली 6 मीटर. इथे एक काय हा पॉईंट म्हणजे कोण माना, स्विमर काय करतोय, स्विमिंग करतोय. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर अबाव. ह्या स्विमरच्या वर जे वॉटर आहे ते वॉटर ह्या स्विमरवर किती प्रेशर अप्लाय करेल. ओके, मग प्रेशरचा फॉर्म्युला काय, तर H रो G. P इज इक्वल टू H किती येणार 6 दिलाय. रो म्हणजे त्या वॉटरची डेन्सिटी जी आपल्याला गिवन आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर पुस्तकामध्ये किती आहे 1000 kg पर मीटर क्यूब इंटू G तर किती असतो 9.8. हे सॉल्व करा, हे किती येणार 6 इंटू 10⁻³ इंटू 9.8. मग काय करा 6 न 9.8ला काय करा मल्टिप्लाय करा. तुम्हाला पुस्तकामध्ये आन्सर दिलेलं आहे. मग डायरेक्ट आन्सर लिहितो 5.88 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, मग एवढं प्रेशर ह्या स्विमरवर काय होते, हा लिक्विड कॉलम ह्या स्विमरच्या वर जेवढं लिक्विड आहे वॉटर आहे हे एवढं प्रेशर त्या स्विमरवर काय करते ॲक्ट करते. आता स्विमर जेवढा खाली जाईल 6 मीटर 7 मीटर 8 मीटर तेवढ्या ह्या प्रेशरची व्हॅल्यू काय होणार वाढणार. त्यामुळे आपण समुद्रामध्ये किंवा स्विमिंग पूलमध्ये एक हाईट कमी असते सोडून द्या, पण समुद्रामध्ये जर तुम्ही खूप खाली गेला स्विम करत तर काय होतं तुमच्यावरती ॲक्ट होणारं प्रेशर वॉटरचं काय होतं वाढत जातं. ओके, आणि वॉटरचं प्रेशर आहे प्लस वर कोण आहे ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअरचं पण प्रेशर त्याच्यामध्ये काय होणार ॲड होणार, ते आपण नंतर पुढे बघणार आहे. लक्षात येते. त्यामुळे समुद्रामध्ये आपण जास्त खाली स्विम करत जाऊ शकत नाही. लक्षात येते. ओके, थांबूया आपण.